यावर्षी पावसाचा कहर आहे. शेतीमधलं असणारं पीक अनेक ठिकाणी नुकसानदायक झालेलं आहे. ज्या ठिकाणी सुद्धा पिकं हिरवीगार दिसतायत तिथलं सुद्धा प्रोडक्शन कमी होणार असा एक अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केला जातो. शासनाने अजूनही हा ओला दुष्काळ आहे असं जाहीर केलेलं नाही. महाराष्ट्राचे शासन हे चोरांचं शासन आहे. आपण असणारा ओला दुष्काळ असा जाहीर केला तर खावटी ही सर्वप्रथम त्या ठिकाणी जाहीर करावी लागते. पण ही खावटी वाटप होऊ नये आणि आपल्याला टेंडरिंग मार्फत पैसे कमी होऊ नये म्हणून ओला दुष्काळ सुद्धा जाहीर केला नाही अशी असणारी परिस्थिती आहे. शासनाच्या वतीने जे स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे की ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या अगोदर आम्ही नुकसान भरपाई देऊ. शासनाला नुकसान भरपाई तेव्हाच देता येते की ज्यावेळेस तुम्ही असणारा दुष्काळ जाहीर केलेला आहे. हा ओला दुष्काळ आहे. त्या ओला दुष्काळाच्याच जाहीर झाल्यानंतर जे काही डिझास्टर मॅनेजमेंटसाठी फंड आहेत केंद्राचा आणि राज्याचा तो असणारा आपण या ठिकाणी वापरू शकता आणि त्याचा उपयोगात येऊ शकतो. दुर्दैवाने शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा असेच इतर राजकीय पक्ष मागत आहेत. या सर्व पक्षाने पहिल्यांदा स्वतःचं चारित्र्य बघावं. ते मुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहेत, सत्तेमध्ये राहिलेले आहेत आणि मुख्यमंत्री आणि सत्तेमध्ये राहताना तुम्ही 7-12 कोरा का नाही केला याचा पहिल्यांदा खुलासा करा. सत्तेमध्ये राहायचं त्यावेळेस कर्जमाफी करायची नाही, कारण का कर्जमाफी केली तर शेतकऱ्याच्या नावाचं असणारं जे कर्ज आहे ते बँकेला फेडावं लागतं. बजेटरी प्रोव्हिजन कमी होते आणि बजेटरी प्रोव्हिजन कमी झालं तर टेंडरिंग कमी होतं आणि टेंडरिंग कमी झालं तर आपला मर्यादा कमी होतो. यासाठी त्यांनी 7-12 कोरा केला नाही. आणि आताही आपण बघत असाल की काही शेतामध्ये स्विमिंग करता येतं एवढं, जे पोहता येतं एवढं पाणी आहे आणि तरीही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही. ओला दुष्काळ जाहीर झाला नसल्यामुळे खावटी जी आहे ती ताबडतोब मिळते की ज्याच्यातून शेतकऱ्याला थोडाफार तरी दिलासा तिथे होतो.
ग्रामपंचायतीमधले अधिकारी असतील, तलाठी असतील, यांनी सगळ्यांनी सर्वे केला की मग त्याला असणारा पूर्णपणे मोबदला जो आहे तो मोबदला देण्यामध्ये देता येतो अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा शासनाच्या ह्या धोरणाचा आम्ही असणारा निषेध करतोय आणि मतदारांना पुन्हा आवाहन करतोय की तुम्ही जात आणि धर्म याला बघून मतदान करताय आणि जात आणि धर्म याला बघून मतदान केल्यानंतर आता तरी जागे व्हा, शाने व्हा. आणि ज्यांनी आपल्या प्रश्नाला दुर्लक्षित केलंय, परिस्थितीला दुर्लक्षित केलंय, यांना कायमचं दुर्लक्षित करा हे आव्हान मी असणारं या ठिकाणी करतो. आपण आता विचार याच गोष्टी दिल्या मुख्यमंत्र्यांना की खावटीचं वाटप झालं पाहिजे होतं, आतापर्यंत खावटीचं वाटप झालेलं नाही, दुष्काळ जाहीर झालेला नाही, सर्वे तुमचे असणारे आता महिन्याभर तुम्ही असणाऱ्या सर्वेला मुदत दिलेली आहे, तेव्हा ते सर्वे होणारच नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि एकदा का पाऊस ओसरला की तुम्हाला असणारा ओला दुष्काळ जाहीर करता येतच नाही, तो आताच जाहीर केला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सांगावं की त्यांनी आतापर्यंत ओला दुष्काळ का जाहीर केला नाही याचा त्यांनी खुलासा करावा. अजिबात डिझास्टर मॅनेजमेंटच्या कायद्याप्रमाणे किंवा ब्रिटिशरनी 1882 साली एक GR काढला होता की त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं ओला दुष्काळ असेल किंवा कोरडा दुष्काळ असेल हे जाहीर झाल्याशिवाय शासन त्याला मदत करू शकत नाही. सर्वे का तुम्हाला आता सॅटेलाइट आलेलं आहे, 2 मिनिटात तुम्हाला असणारा सर्वे होतो. कर्जमाफीच्या संदर्भात आपण बोलतोय तर उद्धव ठाकरे यांना टोला होता, सगळ्याच मुख्यमंत्र्यांना टोला होता. जे मुख्यमंत्री झाले आणि ज्यांनी आता मागणी मागतात आहे की 7/12 कोरा करा, तुम्ही मुख्यमंत्री असताना काय करत होता ते सांगा ना. त्यावेळेस का नाही तुम्ही 7/12 कोरा केला. सत्तेवरती बसल्यानंतर मला इकडे बघायचं आणि सत्तेवरती गेल्यानंतर मग दुसऱ्याला म्हणायचं की शांतपणा शिकवायचा त्याला की तू 7/12 मोकळा कर. शेतकरी आणि बाकीच्या म्हणण्यानुसार कोणची योग्य वेळ येईल कर्जमाफी होईल याच्यापेक्षा आणखी कोणची कर्ज. मी असं म्हणेन की इथला मतदार जो आहे हा स्वतःशी प्रामाणिक नाहीये, तो प्रामाणिक आहे जात आणि धर्म याच्याशी प्रामाणिक आहे. तुम्ही जर स्वतःशीच प्रामाणिक नसाल तर तुम्हाला न्याय कुठून मिळणार. तुम्ही माझ्या ज्ञानात जर भर पाडली तर अधिक चांगलं होईल. जरा किती लाखाचं शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं होतं त्याची मला माहिती दिली तर अधिक चांगली होईल. 7/12 पुरं केलं नव्हतं, मात्र त्यांनी 1.5 लाखापर्यंत कर्ज माफ दिली. माझ्या 7/12वरती 1.5 लाखाचं कर्ज माफ झालेलं नाही. माझ्या 7/12वरती इन्कम टॅक्स सगळेच नियम असतात. त्याच्यामुळे असं कर्ज आहे माझ्या त्याच्यावरती 7/12वरती ते आजही तसंच आहे. जे इन्कम टॅक्स भरतात त्यांना माफी नव्हती. अच्छा. आणि मी नुसतं रिटर्न भरत असतो. आगामी निवडणुकासाठी
ते आम्ही जिल्ह्याला आणि तालुक्यावरती सोडून दिले. तुम्हाला ज्यांच्याबरोबर समझोता करायचे त्यांच्याबरोबर तुम्ही समझोता करा. फक्त कोणाबरोबर केलं तेवढं आम्हाला सांगा. ते जिल्ह्या तालुक्यावाले घेणे. पहिली जी आठवी काळात भाजप सोडून इतर कोणाची हो तर ती आज कायम आहे. तसे प्रयत्न चालू आहेत का रेल्वेसाठी? समजवण्याचे काही प्रयत्न चालू आहेत? ते आले तर आम्ही समजा. झालं नाही अजून कधी. हे छोटे वाले आहे, डॉक्टर राजेंद्र. आनंदराव आंबेडकर यांनी असं म्हटलं आहे की ठाकरे बंधूप्रमाणे आम्ही एकत्र येऊ आणि आमच्यात वैचारिक मतभेद जरी असले तरी कुटुंब मात्र एकत्र आहे असं म्हटलं. एक्सेप्ट करायला हरकत नाही. मला मान्य करायला हरकत नाही आहे त्याच्यामध्ये. हो राजा. भारतात म्हणजे एकत्र येणार नेमकं कसं काय असं याच्याबद्दल कुटुंबात काही चर्चा झाली? पब्लिक ते इश्यू नाही आहे तो. त्याच्यामध्ये नो पब्लिक कॉमेंट्स. ये आपने जो यहाँ लोकल को बोल दिया कि भाई आप अलायंस करो, तो एक्चुअली इनको अधिकार दे दिए कि सही में दी बात में आ रहे नहीं आमच्यासोबत बसायचं नाही आपल्याला, ऐसा तो नहीं. बीजेपी के साथ बैठना नहीं, बाकी किसी के साथ भी बैठना. शिंदेने आपलं अजित पवार पण चालू. हो चालती. वो भी तो भाजपा के साथ ही बैठे हुए. हाँ लेकिन उनकी आइडियोलॉजी अलग है ना. तुमच्या शुभेच्छा आहेत का दोन्ही ठाकरे भावांना एकत्र येण्यासाठी? मी कोणाला शुभेच्छा देत नसतो राजकारणात. या दसरा मेळाव्यात एकत्र चला येताना- थँक्यू सगळेजण आलात त्याच्याबद्दल आभारी. जो कल बोलने वाले होंगे थोड़ा सा बता दीजिए. नहीं वो खाली सुनो ना. आज क्यों. बरं एक विचार तुम्ही मतचोरीचा मुद्दा सर्वात पहिले या देशात तुम्ही मांडला. त्यानंतर आता तो मुद्दा राहुल गांधी बोलताय. त्या मुद्द्यावर राहुल गांधी तुम्ही म्हणजे त्यांनी जर आव्हान केलं समजा त्यांनी जर एकत्र यायचं जर मान्य केलं तर तुम्ही एकत्र यायला तयार आहात? आता आम्ही असं म्हटलं बीजेपी सोडून आम्ही एकत्र यायला तयार आहोत. आम्ही मागच्या 3 इलेक्शन पासून असं यायला ती भूमिका घेऊन बसलो की बीजेपी बरोबर आम्ही जाणार नाही, उरलेल्या कोणाबरोबरही जाऊ. आता त्यांनी काँग्रेसवाले जे आहेत त्यांना आमचं काय वाकडं आहे ते जर त्यांनी सांगितलं तर बरं होईल. आंदोलन एकत्र होऊ शकतं का मग एकत्र? नुसत्या आंदोलनापुरतं काय महत्व आहे? तुम्हाला असणारं सत्ता उलटणं हा उद्देश ठेवणं महत्वाचं.